आणि आपण ही थेट दृश्य बघतोय सध्या हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंकजा मुंडे हे गोपीनाथ गडावर आता दाखल होत आहेत। हेलिकॉप्टरमधून या चौघांनी एकत्र प्रवास केलेला आहे। आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी हे सगळेच नेते बीडमध्ये आहेत आणि गोपीनाथ गडावर हे नेते एकत्र आलेले पाहायला मिळतात। हेलिकॉप्टरमधून एकत्र प्रवास या सगळ्यांचा होतोय। विशेष म्हणजे पंकजा मुंडे या देखील या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत प्रवास करताना दिसतात। पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यांनी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांबरोबर एकत्र प्रवास केल्यानं अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे आणि आता परळीमध्ये हे सगळे नेते पोहोचतात। दत्ता कन्वटे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेले। दत्ता, गोपीनाथ गडावर हे सगळेच नेते आता दाखल होत आहेत। नक्कीच गोपीनाथ गडावरती हे सगळे नेते दाखल होत आहेत। आपण बघू शकता की या सगळ्या नेत्यांचं हेलिकॉप्टर सध्या लँड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। गोपीनाथ गडाच्या आवारातच असलेल्या हेलिपॅडवरती हेलिकॉप्टर लँड होत आहे। यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आहे, त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याबरोबर पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी दाखल झालेली आहेत। गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळ परिसरामध्ये हेलिकॉप्टर लँड होत आहे। हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे हे सर्वजण गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत। खरं तर धनंजय मुंडे हे सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हेलिपॅडवरती दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यांचं स्वागत करून या सगळ्या नेत्यांना जे आहे ते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळावरती नेलं जाईल आणि त्या ठिकाणी हे सगळेजण गोपीनाथ मुंडे यांचं दर्शन घेतील। दर्शन घेतल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे सगळी नेते मंडळी जे आहे ते परळी शहरामध्ये उतरणार आहेत आणि तिथून पुढच्या कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत। मात्र गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय अधिष्ठान मराठवाड्याच्या दृष्टीने फार महत्वाचं होतं, त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांना नतमस्तक होण्यासाठी हे सगळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळतंय। आपल्याला कल्पना आहे की सकाळपासूनच पंकजा मुंडे या शासन आपल्या दारी कार्यक्रमात सहभागी होणार का नाही याबद्दल संभ्रम होता। मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर पंकजा मुंडे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहेत, त्यामुळे पंकजा मुंडे सुद्धा आता या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघा बहीण भावांचं राजकीय वैर जे आहे ते महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे, त्यामुळे या कार्यक्रमामध्ये नेमकी कोण महत्वाची भूमिका निभावणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाल्यामुळे हा संभ्रम दूर झालेला आहे। आता काही क्षणांमध्ये हे सगळे शिष्टमंडळ जे आहेत, मुख्यमंत्री आणि नेत्यांचं हे जे शिष्टमंडळ आहे ते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेईल आणि त्यानंतर पुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होतील। आता आपण बघू शकता की काही क्षणांमध्ये या ठिकाणी हे सगळे नेते मंडळी जे आहेत ते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळावरती दाखल झालेले असतील। आणखी एक महत्वाचा दत्ता आपण बघतोय सध्या या सगळ्या नेत्यांनी एकत्र प्रवास केलाय। काही दिवसांपूर्वीपर्यंत आपण म्हणत होतो की पंकजा मुंडे सरकारमध्ये नाराज आहेत, त्यांना कोणतेही स्थान सध्या दिलं जात नाहीये, त्यामुळे त्या देखील तेवढ्या सक्रिय नव्हत्या। पण आज त्या स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबर, विशेषतः देवेंद्र फडणवीसांबरोबर एकत्र प्रवास करतात। तर दुसऱ्या बाजूला सध्या सरकारमध्येच असलेले आणि विरोधात असलेले म्हणजेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही नेते आता एकत्र येणार आहेत। एकत्र त्यांचा आता या कार्यक्रमाला व्यासपीठावरती एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे सरकार या दोन्ही लोकांमध्ये किंवा दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी किंवा एकोपा आणण्यासाठी प्रयत्न देखील या नेत्यांकडून होऊ शकतो असं वाटतं। नक्कीच सुमित, हा फार अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, खास करून परळीच्या राजकारणासाठी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे। कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे सध्या सरकारच्या दृष्टिकोनातून सोबत जरी असले तरी मात्र ते राजकीय दृष्ट्या एकमेकांचे विरोधक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघू शकता की पंकजा मुंडे खाली उतरलेले आहेत, स्वतः मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी खाली उतरलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने अजितदादा आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बाहेर आलेले आहेत। आणि आपल्याला एक सर्वात महत्वाची एका गोष्टीची कल्पना आहे की गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा एका मंचावरती यायचं टाळत होते, किंबहुना एका मंचावरती ते दिसलेले नाहीत किंवा पंकजा मुंडे यांच्या अनेक कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीस येत नव्हते, तर देवेंद्र फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमांना बऱ्याचदा पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित नसलेलं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र आज परळीमध्ये पहिल्यांदाच असा हा प्रसंग घडतोय की पंकजा मुंडे ज्यांच्या सोबत उपस्थिती कार्यक्रमाला लावत नव्हते त्या दोघांच्याही म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्यासोबत आज त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित लावणार आहेत। आणि विशेष म्हणजे पंकजा मुंडे त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे जे आहेत त्यांच्या सुद्धा समाधीला हे सगळेजण नेते या ठिकाणी दर्शन घेणार आहेत। त्यामुळे सुद्धा पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यातली कटुता आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कमी होईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र आता आपण बघू शकता की हे सगळं नेते जे आहेत ते सध्या गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीच्या दिशेने निघालेले आहेत। धनंजय मुंडे यांनी या सगळ्या नेत्यांना रिसीव्ह केलेलं आहे, त्यांचं स्वागत केलेलं आहे।
तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा तर आपण ही थेट दृश्य बघतोय परळीमधून। परळीमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र प्रवास करून त्या परळीमध्ये दाखल झालेले आहेत। हेलिकॉप्टरने या सगळ्यांनी एकत्र प्रवास केलेला आहे। गोपीनाथ गडावर जाऊन तिथे दर्शन घेऊन त्यानंतर त्या पुढच्या कार्यक्रमाला ते रवाना होणार आहेत। पण तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच परळीमध्ये जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये सख्खे बहीण भाऊ असलेले, सख्खे चुलत बहीण भाऊ असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे जे राजकीय विरोधक आहेत आणि एकाच सरकारमध्ये दोन्ही नेते आहेत, त्या दोन्ही नेत्यांची याचा समजूत काढण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो। कारण एकत्र हा प्रवास जरी झाला असला तरी आता एकोपा साधणं देखील महत्त्वाचं आहे। कारण राष्ट्रवादी पक्ष ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे जे सरकारमध्ये सध्या मंत्रिपदावर आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजप पक्षात असलेल्या पंकजा मुंडे या दोघांचं समन्वय साधणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सरकारला या सगळ्याचे प्रयत्न देखील होऊ शकतात आणि म्हणूनच हा एकत्र प्रवास असल्याचं म्हटलं जात आहे। कारण पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू होत्या आणि आजच्या या एकत्र प्रवासानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे परळीमध्ये दाखल झालेले आहेत। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आज परळीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी हे तीनही नेते एकत्र आलेले आहेत। सोबत पंकजा मुंडे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। गोपीनाथ गडावर जाऊन तिथे दर्शन घेतल्यानंतर ते कार्यक्रमाला पुढे रवाना होतील। पण तत्पूर्वी या सगळ्या नेत्यांचा हा एकत्र प्रवास दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। दत्ता, खरं तर आधी गोपीनाथ गडावर जाऊन धनंजय मुंडे यांनी देखील दर्शन घेतलं होतं आणि आता हे इतर नेते म्हणजेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे या देखील गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला ते रवाना होतील। आता आपण प्रत्यक्षात बघू शकताय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे सगळेजण सध्या गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या समोरच अगदी गोपीनाथ मुंडे यांची ही समाधी आहे। काही क्षणात ते समाधीचं दर्शन सुद्धा घेणार आहेत। गोपीनाथ मुंडे हे खरं तर मराठवाड्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी राजकारणातलं एक सर्वात मोठं नाव मानलं जायचं। गोपीनाथ मुंडे यांना या परिसरात मानणारा सगळ्यात मोठा वर्ग आहे। पंकजा मुंडे यांनी सुद्धा आपल्या वडिलांचं आणि या लोकनेत्यांचं एक मोठं स्मारक जे आहे ते परळीमध्ये उभा केलेलं आहे आणि याच स्मारकावरती येऊन अनेक जण सातत्याने नतमस्तक होतात। खास करून राजकारणातले सर्वात मोठे व्यक्ती जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन सातत्याने नतमस्तक होत असताना आपल्याला पाहायला मिळत असतात। आणि त्याचबरोबर हे सगळे जे नेते जे आहेत ते या ठिकाणी समाधीचं दर्शन घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि इथलं दर्शन घेतल्यानंतर हे पुन्हा हेलिकॉप्टरच्याच माध्यमातून परळीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्या ठिकाणी वैजनाथाचं ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथाचं सुद्धा दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर शिवाजी चौकातून कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत एक मोठी रॅली सुद्धा निघणार आहे। रॅलीनंतर हे सगळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्या ठिकाणी शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे। खरं तर परळी शहरातल्या त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तब्बल 2000 कोटी योजनांचं उद्घाटन सुद्धा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमाला धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे। नक्कीच, तर आपण बघतोय सध्या हे सगळे नेते गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेत आहेत। सगळेच नेते उपस्थित आहेत। विशेष म्हणजे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संवाद देखील होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सातत्यानं राजकीय वर्तुळात घडत असतात। पंकजा मुंडे यांच्या संदर्भात अनेक चर्चांना उधाण येत असताना आज एकत्र प्रवास देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा झालेला आहे। धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि ते सरकारमध्ये मंत्री देखील आहेत। 2019च्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली होती आणि त्यावेळेला धनंजय मुंडेंचा विजय झाला होता, पंकजा मुंडे पराभूत झाल्या होत्या। जरी एकत्रित परिवार असला तरी देखील राजकीय हे वैरी आहेत आणि आता सरकारमध्ये एकत्रच असल्यानं या सगळ्यांमध्ये समन्वय साधणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि तोच प्रयत्न सध्या सरकारकडून केला जाताना पाहायला मिळतोय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून केला जातोय।